फिरता ज्ञानेश्वरी सोहळा आता हे चौथ्या गावाला चाललाय. बरोबर. संपूर्ण चौथ्या गावाला चाललाय. हा. आता ते सोहळा आता आमच्या गावाला पहिल्यांदा झाला आणि त्याच्यानंतर आता धानोरा बुजुर्ग तिथे चाललाय. म्हणजे आता कोण्या गावून आला? हा बोरगवाडी आला. वाडीहून आता धानोरा मार्गस्थ आहे का? हो धानोरा मार्गे मार्ग बरं. असते. हा. हा. आणि तुम्ही स्वागतासाठी गावकरी थांबलेले आहेत नाही का? हो गावकरी थांबलेले सगळ्याची उत्सुकता आहे बरोबर. हा कार्यक्रमात सहभागी व्हायची. वा धन्यवाद. हा. अतिशय छोटी दिदी आहे बघा, आपण तिला विचारणार आहोत आणि तिने रांगोळ काढी. ताई कोण काढी रांगोळ? तूच काढी का? हा काय नाव आहे तुझं? माहेश्वरी. बर किती वर्षाचं वय असेल तुझं आता? 5 वर्षाची आहे का? कशामुळे रांगोळ काढी बर ताई तू? आमच्या गावात धानोऱ्याला दिंडी जाणार होती त्याच्यामुळे काढली. पालखी दिंडी नाही का? हा. वा वा वा. तू जाणार आहे का आता का नाही? नाही. बर पण स्वागतासाठी काढी का? हा. वा धन्यवाद ताई. बघा अनेक गावचे तरुण या ठिकाणी आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तसे आमचे संदीप महाराज मारकड ते पण धानोरून आले. बरं हे धानोर नाही, ते आमच्या पूर्णच्या पलीकडे धानोर. नुसते या मराठवाड्यातच नाही, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखर असं नाही, विदर्भातून सुद्धा. महाराजाचा कोणता जिल्हा तालुका आहे दादा? तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा माऊलीची पालखी वाट लावण्याकरता व्यक्ती आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आता या ग्रामस्थाच्या वतीने स्वागत. धन्यवाद.